नेरळ शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव 2019 शनिवार दिनांक 23 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक आणि रविवार दिनांक 24 मार्च 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी मैदान नेरळ येथे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य महानाट्य शिवसह्याद्री शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये असलेल्या बिघाडीबाबत भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टिप्पणी केली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक उभे असताना काँग्रेसचे बंटी उर्फ सतेज पाटील हे उघडपणे शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा प्रचार करतात, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केलाय। शिवसेना भाजप युतीचे कोल्हापुरातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते। यावेळी त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका करताना म्हटलं की काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी कोल्हापूरमध्ये प्रचार सभेला आल्या आणि त्यांनी राष्ट्रवादीला मतदान करा असं आवाहन केलं तर सतेज पाटील यांची अडचण होऊ शकते, म्हणून सतेज पाटील प्रियंका गांधी यांना कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी आणू शकत नाही आणि ते आल्या तरी ते काही नवीन नाही। आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे तर त्यांना बघायला येतो, तसे असते तर हेमा मालिनी रेखा या देशाच्या पंतप्रधान झाल्या असत्या, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले। आता ही सभा इथे होणार आहे म्हटल्यानंतर भीती निर्माण झाली आणि मग असं घोषित करण्यात आलं की आमची पण प्रचाराची सभा इथून सुरुवात होणार। आमची सभा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची सभाही कोल्हापूरून करावीशी वाटते, इथेच आमचा विजय आहे। अदरवाईज तुम्ही घाबरण्याचंच कारण आहे ना, असल्या सभा तर होतं असं म्हणायला पाहिजे। तुम्ही असं म्हणता की आमची पण विजयाची सभा इथून होणार आणि मग आम्ही प्रियंका गांधीला बोलवणार। आता काँग्रेसचे नेते व्यासपीठावर आहेत, काँग्रेसचे नेते बंटी पाटील तर ओपनली फिरतायत, ते म्हणतायत की पुढचा खासदार निधी तुम्हाला संजय मंडलिकांचा मिळणार आहे। आता प्रियंका गांधीच्या सभेला ते काय करणार? मग ते प्रियंका गांधी आणि शरद पवारच्या सभेला स्टेजवर जाऊन बसणार का? आणि मग प्रियंका गांधी जेव्हा आवाहन करेल की राष्ट्रवादीला विजयी करा त्यावेळेला ते काय करणार आहेत? तर ही अडचण नको म्हणून ते प्रियंका गांधीला येऊच देणार नाहीये आणि आल्या तर काय बिघडतं? तर अनेक वर्ष आहेत निवडणुकीत, प्रत्येक निवडणुकीला बरोबर येतात आणि आपण इंदिरा गांधी सारखे दिसतो असं म्हणून प्रचार करतात। आता दिसण्यावर जर निवडणूक असती तर हेमा मालिनी पंतप्रधान झाली असती, मग आमची अलीकडच्या काळातली प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित सगळ्यात झाल्या असतात, रांगेने झाल्या असतात। निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22।